कुमारवयीन मित्रमैत्रिणींनो, तुमच्यापैकी किती लोकांना डॉक्टर व्हायचं आहे? हात वर करा बरं. अरे बाप रे. पण पुढचा प्रश्न, आपण जेव्हा एखाद्या गाडीत बसतो, रेल्वे स्टेशनवर जातो, तिथे वेगवेगळ्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन्स, गाड्या आहेत. आपण गाडी बसताना काय विचार करतो? की गाडी किती चकचकीत आहे, सीटा किती चांगल्या आहेत याचा विचार करतो, की गाडी मला कुठे नेणार आहे याचा विचार करतो? तर मग माझा प्रश्न ज्याचा मी आज तुमच्यासोबत चर्चा करू इच्छितो तो असा आहे की डॉक्टर बनण्याच्या गाडीमध्ये तुम्ही बसता आहात आणि माझ्या तुम्हाला शुभेच्छा की या कठीण अभ्यासक्रमानंतर तुम्ही शेवटी तुमच्यापैकी अनेक जणं, माझी इच्छा की सगळेचे सगळेजणं डॉक्टर बनण्याच्या गाडीत तुम्ही बसाल. ती गाडी तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे? डॉक्टर बनण्याच्या नंतर काय, हा प्रश्न जास्त महत्त्वाचा. पण डॉक्टर बनण्यासाठी तुम्ही एवढी प्रवेश मिळवण्यासाठी एवढी मेहनत करता, स्पर्धा करता, अभ्यास करता, प्रयत्न करता, कठोर परिश्रम करता. डॉक्टर बनल्यानंतर तुम्ही काय करू शकता याची काही चर्चा मी आज तुमच्यासोबत करणार आहे. आणि हे करताना मी तुम्हाला कोणतंच प्रवचन देणार नाही, मी कोणताच उपदेश करणार नाही. माझी कल्पना अशी आहे, नेक्स्ट माझ्या हातात देतं का किंवा मग करा नेक्स्ट, की मी तुम्हाला 2 डॉक्टरांची गोष्ट सांगणार आहे. नाही, याच्या पुढचं अगोदरचं असेल. हां बस. मी तुम्हाला 2 डॉक्टरांची गोष्ट फक्त सांगणार आहे आणि आजच्या भाषणामध्ये मी तुम्हाला फक्त गोष्टी सांगणार आहे. ही जी 2 डॉक्टरांची गोष्ट आहे, योगायोगाने ती माझी आणि माझ्या बायकोची आहे. आता तुम्ही एवढे हसता म्हणजे तुम्हाला वाटतंय की काही रोमॅन्टिक कथा सांगणार आहेत की काय. तर तसा काही माझा इरादा नाही. यद्यपि आम्ही दोघं खरं म्हणजे क्लासमेट्स होतो. योगायोगाने आम्ही दोघंजणं 2 वेगळ्या प्रकारच्या प्रवाहातनं, स्ट्रीममधनं मेडिकल कॉलेजमध्ये एकत्र आलो. पुन्हा योगायोगानेच म्हटलं पाहिजे, आता मात्र हसण्यासारखं नाही, की योगायोगाने आम्ही दोघं विद्यापीठामध्ये नेहमीच प्रथम येत गेलो. अखिल भारतीय पातळीवरती आम्ही दोघं प्रथम आलो. आणि त्यामुळे निव्वळ डॉक्टर नाही तर डॉक्टरमधले जे सर्वोत्कृष्ट जागा जगात मानली जाते ते जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ, तिथे जाण्यासाठी आम्हाला फेलोशिप मिळाली, तिथे आम्हाला शिकण्याचं भाग्य मिळालं. प्रश्न हा येतो की यानंतर काय? सगळंच काही मेडिकल क्षेत्रामधलं प्राप्त करून घेतलं तुम्ही, तरी प्रश्न येतो की सो व्हॉट, याच्यानंतर काय, हे कशासाठी? ही जी गोष्ट मी सांगणार आहे नेक्स्ट, या गोष्टीची सुरुवात माझ्या जन्मापूर्वीच झाली. ही झोपडी तुम्ही बघता काय, ओळखता येते का? ही सेवाग्राम आश्रम मधली बापू कुटी आहे. आणि 1946 साली जेव्हा गांधीजी या बापूकुटीमध्ये राहत होते, माझे वडील अर्थशास्त्राचे अगदी तरुण प्रोफेसर होते. त्यांना स्वतः विद्यापीठामध्ये 5 गोल्ड मेडल्स मिळालेले होते. म्हणून गांधीजींच्या कॉलेजमध्ये त्यांनी बोलवून घेऊन त्याला आपल्या कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक केलं होतं. स्वातंत्र्ययुद्धात ते जेलमध्ये गेले आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर ते अमेरिकेला शिकायला जात होते. अमेरिकेची ॲडमिशन झाली, व्हिसा झाला, प्रवासाचे तिकीट बनले. जाण्याच्या 1 आठवडा अगोदर ते गांधीजींचा आशीर्वाद घ्यायला या बापू कुटीत गेले.
गांधीजी खाली बांबूच्या चटईवर बसले होते. माझे वडील त्यावेळी 28 वर्षांचे होते. गेले, त्यांना प्रणाम केला आणि सांगितलं की बापू, मी जेलमधनं सुटलो आणि मी अमेरिकेला अर्थशास्त्र शिकायला पुढे जातो आहे, तुमचा आशीर्वाद पाहिजे. गांधीजींनी 2 क्षण माझ्या वडिलांकडे पाहिलं आणि मग एकच वाक्य बोलले. म्हणाले, हिंदीत बोलले म्हणून हिंदीत सांगतो, अर्थशास्त्र सीखना है तो अमेरिका के बजाय भारत के देहातों में जाओ. आणि बस गांधीजींचं लिहिणं सुरू. वडील मुकाट्यानं बाहेर आले आणि या बापू कुटीच्या बाजूलाच उभं राहून त्यांनी आपले अमेरिकेला जाण्याची कागदपत्र फाडून टाकले आणि अमेरिकेला जाण्याचा बेत रद्द करून 1 महिन्याच्या आतमध्ये ते जवळच्याच एका खेड्यामध्ये, बरबडी नावाच्या खेड्यामध्ये जाऊन शेतकऱ्यासारखं राहायला लागले आणि शेतकऱ्यासारखं जगून भारताचं अर्थशास्त्र समजून घ्यायचं. माझे आईवडील दोघेही तिथे असताना माझा जन्म झाला. त्यामुळे मी सांगितलं की खरं म्हणजे माझ्या डॉक्टर होण्याची कहाणी ही माझ्या जन्मापूर्वीच सुरू होते, गांधीजींच्या ज्या वाक्याने की भारत के देहातों में जाओ. आणि त्यामुळे नेक्स्ट प्लीज. त्याच्यानंतर मी जेव्हा 13 वर्षाचं होतो, बऱ्याचदा खेड्यांमध्ये फिरलेलो होतो. मी आणि माझा मोठा भाऊ, माझ्या मोठ्या भावाचं नाव अशोक, तो माझ्यापेक्षा 4 वर्ष मोठा. एका उन्हाळ्यामध्ये आम्ही दोघं सायकलीवरनं खेड्याच्या बाजूने जात होतो. आम्ही सायकल थांबवली, थोडा घाम फुटला होता, थकलो होतो. मे महिना, हे वर्ष 1964. भारतामध्ये दुष्काळ, भारतामध्ये अन्नधान्य उत्पादन व्हायचं नाही. अमेरिकेमधनं मिलो यायची आणि ते खाऊन खाऊन भारतातले लोक जगायचे. तर आम्ही दोघांनी विचार केला की आपण आयुष्यात पुढे काय करायचं ते ठरवू. आणि मग आम्ही खेड्यांची स्थिती पाहिली. शेती उजाड, खायला अन्न नाही, लोक कुपोषित, आजारी. आणि आम्ही दोघांनी ठरवलं, मोठा भाऊ अशोक म्हणाला की मी खेड्यातली शेती सुधारतो, म्हणून मला काय मग उरलंच नाही. मी म्हटलं ठीक आहे, मग मी खेड्याचं आरोग्य सुधारतो. त्यामुळे वयाच्या 13 वर्षाचा असताना हा संकल्प जणू काय आम्ही दोघांनी केला. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा जवाहरलाल नेहरूंनी 14 ऑगस्टच्या नंतर 15 ऑगस्टचा झेंडा फडकवताना जे वाक्य म्हटलेलं आहे ते जगप्रसिद्ध आहे की भारत स्वतंत्र होतो आहे, तर भारत आता काय करणार आहे, तर त्याला नियतीशी करार असं ते भाषण म्हणतात. ट्रिस्ट विथ डेस्टिनी, नियतीसोबत करार म्हणजे भविष्यात आम्ही काय करणार आहोत याचा एक संकल्प, याचा एक वादा. तर जणू तसंच आम्ही 2 भावंडांनी वयाच्या 13व्या आणि 16व्या वर्षी दोघांनी मिळून एकमेकांशी करार केला की एक जण भारतातली शेती सुधरवेल, दुसरा जण भारतातलं खेड्यांचं आरोग्य सुधरवेल. आणि याच्यानंतर जे काही मी केलं ते फक्त यासाठीच केलं. नेक्स्ट. 1984 शिक्षण आटोपून राणी आणि आम्ही जेव्हा अमेरिकेतनं परत आलो तेव्हा प्रश्न होता की आपलं वैद्यकीय ज्ञान आणि जे काही आपल्याला मिळालेलं आहे ते कुठे वापरावं आणि जिथे गरज आहे तिथे वापरावं म्हणून. नेक्स्ट. हे तुम्ही बघता, भारत आहे, भारतामध्ये महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये बघा एक लाल गडचिरोली जिल्हा आहे. तो गडचिरोली जिल्हा अनेक दृष्टींनी लालच लाल होता. मृत्यू खूप होत होते, नक्षलवादी हिंसाही होती, नक्षलवादी आणि पोलीस यांच्या लढाईमध्ये अनेक जण मरत होते. आणि तो हा भारत सरकार ज्याला लाल झालेला जिल्हा म्हणजे नक्षलवादी जिल्हा मानायचे, तिथे जायला स्वाभाविकपणे प्रत्येकाला भीती वाटायची. म्हणून आम्ही दोघांनी विचार केला की एक गांधीजींनी सांगितलं आहे भारत के देहातों में जाओ, जिथे गरज आहे तिथे गेलं पाहिजे आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त गरज जिथे आहे तिथे गेलं पाहिजे. म्हणून आम्ही दोघांनी गडचिरोलीला जायचं ठरवलं. नेक्स्ट प्लीज. गडचिरोली जिल्हा खूप जंगलाने व्यापलेला जिल्हा आहे. जिल्ह्याचं 80% क्षेत्रफळ घनदाट जंगल आहे. नेक्स्ट.
रामायणामध्ये आपण जे दंडकारण्य नाव ऐकतो ते म्हणजे गडचिरोली जिल्ह्याचं जंगल. आणि त्या जंगलामध्ये मध्ये मध्ये मोकळ्या जागांवरती गावं वसलेली आहे, अशी 1500 खेडी, एकमेकांपासून दूर, रस्ते नाहीत. नेक्स्ट, शेती आणि अगदी जुजबी शेती, भाताची शेती हे लोकांचं मुख्य काम. त्याच्यामध्ये पोटापुरतं तांदूळ त्याच्यातनं निर्माण होतो. नेक्स्ट, आणि जंगलातनं जाऊन जंगलातलं जे काही फळं, फुलं, पानं असतात, लाकडं, ती गोळा करायची. असं शेती आणि जंगल याच्यावर जगणारं जीवन तिथल्या लोकांचं. गोंड ही आदिवासी जमात तिथे मुख्यतः राहते. तुम्हाला माहीत नसल्यास सांगतो की भारतामध्ये एकूण 11 कोटी आदिवासी राहतात. सहसा आपल्याला त्याचा पत्ता नसतो, कारण ते कुठेतरी जंगलात राहतात, डोंगरात राहतात, पर्वतावर राहतात. 11 कोटी आदिवासी राहतात. आणि भारतातली सगळ्यात जास्त गरिबी, सगळ्यात जास्त निरक्षरता, सगळ्यात जास्त अंधविश्वास, सगळ्यात जास्त मृत्यू हे आदिवासींमध्ये आहे. नेक्स्ट, आणि ह्या आदिवासींचं पारंपरिक जीवन, त्यांचे नृत्य असतात, ढोलक वाजणं असतं. मांजरी, हे जे ढोलक आहे याला मांजरी म्हणतात, तर मांजरी वाजवून रेला नावाचं नृत्य गोंड आदिवासी करतात. नेक्स्ट, रस्ते नव्हते, गाड्या तर नव्हत्या. आणि म्हणून कोणी रुग्ण खूप आजारी असेल, एखादी बाई आजारी असेल, मूल आजारी असेल, तरी त्याला बैलगाडीतनं न्यावं लागायचं. नेक्स्ट, आणि प्रत्येक गावाच्या बाहेर, आदिवासी गावाच्या बाहेर मोहाच्या झाडाखाली तुम्ही बघता चित्रात, अशा प्रकारच्या लाकडी देवी देवतांच्या मूर्ती असतात. आणि त्या देवी देवतांना नावं, मराई, गडदेवता, बलकी देव, आणि प्रत्येक देव हा कोणत्या ना कोणत्या रोगापासून वाचवतो असे समज. आता याचा अर्थ काय होतो? आपण म्हणू आदिवासींचा अंधविश्वास, पण तेवढंसं नाही आहे बघा. जेव्हा रोग झाला आणि मृत्यू समोर दिसत असेल आणि उपचारच गावात मिळत नसेल आदिवासी भागात, तर लोकांनी काय करावं? म्हणून मग देवी देवता त्यांना नवस करणं, त्यांच्यासमोर कोंबडं कापणं, याच्या पलीकडे त्यांच्याकडे उपायच नव्हते. म्हणून एका अर्थाने ही अंधश्रद्धाही आहे, पण दुसरीकडे ते हेही दाखवते की आरोग्यसेवा उपलब्धच नाही, म्हणून लोक मजबूरून बिचारे अंधश्रद्धेकडे वळतात. नेक्स्ट, आणि मध्ये मध्ये मोठे बॉम्बस्फोटाचे आवाज, गाड्या अशा तोडक्या मोडक्या हवेत उसळतात, कारण नक्षलवादी हिंसा त्या जिल्ह्यामध्ये खूप होती. असा हा गडचिरोली जिल्हा. नेक्स्ट, या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आम्ही जेव्हा पोहोचलो, गडचिरोली गाव एक ग्रामपंचायत होतं. जिल्हा जरी झाला होता तरी जिल्ह्याचं मुख्य केंद्र ग्रामपंचायत होतं. तिथल्या एका व्यापाऱ्याने मोठ्या उदारपणे आम्हाला त्याचं एक गोडाऊन आम्हाला दिलं. म्हणून आम्ही अमेरिकेतनं आलेले डॉक्टर्स, आम्ही आमचं ऑफिस, दवाखाना, रिसर्चचं केंद्र, हे सगळं काही या गोडाऊनमध्ये सुरू केलं. आणि पहिली 7 वर्ष या गोडाऊनमधनंच आम्ही काम केलं. नेक्स्ट, आणि आम्ही गेलो त्याच वर्षी इतका प्रचंड पूर आला की अख्खं गडचिरोली गाव चारही बाजूने नद्यांनी वेढून, पुराने वेढलं गेलं आणि गाव बेट बनलं. आणि आमच्या घराच्या अवतीभोवती पाणी. 7 दिवस आम्ही घराच्या बाहेरही पडू शकलो नाही. तर गडचिरोलीचं जीवन कसं आहे याची जणू पहिली चुणूक आम्हाला पहिल्या आठवड्यामध्येच तिथे मिळाली. नेक्स्ट, आता आम्ही जिथे राहतो गडचिरोलीच्या जंगलामध्ये, आदिवासी गावांच्या मध्ये आम्ही आमचं गाव वसवलं आहे. त्या गावाला आम्ही नाव दिलेलं आहे शोधग्राम. गांधीजींचं सेवाग्राम, जिथे राहून गांधीजींनी खेड्यांची सेवा केली. आमचं हे शोधग्राम कशासाठी? भारतातल्या खेड्यांचं आरोग्य कसं सुधारवायचं याचा शोध घेण्यासाठी. याचा रस्ता काही नेमका माहीत नाही, हे कसं सुधारवायचं नेमकं माहीत नाही. जेव्हा माहीत नसतं तेव्हा काय करावं लागतो? शोध घ्यावा लागतो. तर शोध घेण्यासाठी हे गाव वसवलं. म्हणून आमचं जे आम्ही कॅम्पस वसवलं आहे त्याचं नाव आहे शोधग्राम. संस्थेचं नाव आहे सर्च. आणि इथे आमचं हॉस्पिटल आहे, माझं कुटुंब
आणि जवळजवळ 100 आम्ही कार्यकर्ते तिथेच जंगलामध्ये इथे राहतो आणि इथून शोध घेतो ग्रामीण भारताचं आरोग्य कसं सुधारवायचं. नेक्स्ट सुरुवात आम्ही केली आदिवासी गावांमध्ये जाऊन रात्री शेकोटीच्या भोवती बसून त्यांच्याशी गप्पा मारणं, की आम्ही डॉक्टर आहोत, डॉक्टर बनून आलो आहोत, तुमच्यासाठी रुग्णसेवा करायची आहे, रुग्णालय कसं हवं. नेक्स्ट ते असं म्हणाले की आम्हाला भीती वाटते दवाखान्याची. भीती का वाटते रे बाबांनो? तर ते म्हणाले मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स असतात तिथे आम्ही हरवून जातो, किंवा हे डॉक्टर आणि नर्सेस पांढरे कोट घालून फिरतात. तर मी विचारलं की पांढऱ्या कोट घातलं त्यांनी ॲप्रन, तर तुमचं काय बिघडलं? तर ते म्हणतात आहेत आम्ही गोंड आदिवासी मुर्द्याला पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळतो, तुम्ही तर पहिलेच पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेले आहात. तर जे स्वतःच पांढऱ्या कपड्यात गुंडाळले आहेत ते काय जीव वाचवणार आहे, म्हणून आम्ही जात नाही. आणि मग अजून म्हणाले की दवाखान्यामध्ये देव नाही, आणि देव नाही तर काय कोणी रोगी दुरुस्तच होऊ शकत नाही, म्हणून आम्ही काही दवाखान्यात जात नाही. मग या आदिवासींसाठी आम्ही असं रुग्णालय बांधायचं विचार केला. नेक्स्ट की जे रुग्णालय मोठ्या मोठ्या बिल्डिंगचं राहणार नाही, ते झोपड्यांचं रुग्णालय राहील. म्हणजे आदिवासींना तिथे येताना भीती नाही वाटली पाहिजे, त्यांना असं वाटलं पाहिजे की जणू मी आदिवासी गावातच आलो आहे. म्हणून आदिवासी गावासारखं असणारं 20 झोपड्यांचं रुग्णालय आम्ही बांधलं. त्या रुग्णालयाचं नाव आदिवासींची देवी. नेक्स्ट दंतेश्वरी नावाची गोंडांची सगळ्यात मोठी देवी, तिचं मंदिर तिथे बनवलं, कारण त्यांची श्रद्धा आहे. दवाखान्यातच येत नाहीत तर देवीच्या श्रद्धेमुळे जरी आले तरी हवंच आहे आपल्याला, म्हणून तिचं मंदिर बनवलं. त्या दवाखान्याचं नाव या देवीच्याच नावाने ठेवलं, मा दंतेश्वरी दवाखाना. नेक्स्ट आदिवासींनीच ते नाव निवडलं की हे नाव आम्हाला पाहिजे, आमच्या देवीचं नाव पाहिजे, आणि अशा तऱ्हेने हे रुग्णालय 35 वर्षापूर्वी सुरू झालं. आज हे रुग्णालय अजून जास्त आधुनिक झालं आहे. नेक्स्ट आणि असं हे 100 बेडचं आमचं रुग्णालय तिथे आहे, जे आदिवासींसाठी डिव्होटेड आहे तिथे. नेक्स्ट वर्षाला 50,000 रुग्णांचा उपचार होतो, वर्षाला 1000 मोठे मोठे ऑपरेशन्स होतात. पूर्ण महाराष्ट्रभरातले मोठे मोठे सर्जन्स तिथे येऊन आदिवासींसाठी निःशुल्क ऑपरेशन करतात. आणि म्हणून हे महादंतेश्वरी दवाखाना गडचिरोलीचे आदिवासी आणि पलीकडे छत्तीसगडचे बस्तरचे आदिवासी या सगळ्यांसाठी एक उपचाराचं आणि जीव वाचवण्याचं मोठं केंद्र झालं आहे. नेक्स्ट आता दवाखाना तर सुरू झाला, पण सगळे आदिवासी काही दवाखान्यापर्यंत पोचत नाही, तर आपण त्यांच्यापर्यंत कसं पोचावं. आणि म्हणून आम्ही त्या दंतेश्वरी देवीच्या पूजेचा आणि तिची एक यात्रा वर्षातनं एकदा सुरू केली. दंतेश्वरी देवीची यात्रा, लोकांची श्रद्धा आहे ना, त्या श्रद्धेचाच आधार करू आपण, त्या श्रद्धेचा पूल करून आपण त्यांच्या हृदयात प्रवेश करू, म्हणून दंतेश्वरी देवीची यात्रा. नेक्स्ट आणि त्या दंतेश्वरी देवीच्या यात्रेसोबत देवीची पूजा व्हायचीच. आदिवासी आरोग्य संसद, आदिवासींनी मिळून चर्चा करायची की आमच्या आरोग्याच्या समस्या कोणत्या. नेक्स्ट आणि बघा ही एक आदिवासी आरोग्य संसद भरलेली आहे, 50 गावांचे आदिवासी गोळा झालेले आहेत, आणि त्यांची चर्चा की मुख्य आरोग्याचे प्रश्न कोणते. आम्ही त्यांना विचारलं की आम्ही आमच्या संस्थेतर्फे संशोधन करणार आहोत, कोणते आरोग्याचे प्रश्न आहेत की तुम्हाला अगोदर सोडवून हवे आहेत. तर त्यांनी चर्चा करून आणि मतदान करून जे प्रश्न निवडले. मलेरिया, भारतामधनं सगळीकडनं मलेरिया जवळपास संपला आहे, पण ज्या 25 जिल्ह्यांमध्ये अजूनही बाकी आहे त्यापैकी एक गडचिरोली आहे. आदिवासी जिल्ह्यामध्येच मलेरिया अजूनही बाकी आहे. मलेरिया नंबर 1. नंबर 2 म्हणाले आमची पाठकंबर फार दुखते. धान शेतीमध्ये वाकून रोवणी करतात, कापणी करतात, डोक्यावरती मोठं ओझन येतात, म्हणून त्यांची पाठ कंबर सदैव दुखत राहते. नंबर 3 ते म्हणाले की दारू ही आमची मोठी समस्या आहे. विषय बाया म्हणाल्या की आमचे नवरे दारू पितात, दारू पिऊन नशेमध्ये पडून राहतात, खूप मारतात आणि काहीच कामधाम करत नाहीत.
आणि चौथा प्रश्न ते म्हणाले की आमची मुलं मरून जातात, तुम्ही काय करू शकता का, वाचवू शकता का आमच्या मुलांना. हे जे 4 प्रश्न त्यांनी सुरुवातीला सांगितले, गेले 30 वर्ष आम्ही या 4 प्रश्नावरच लक्ष केंद्रित केलं आहे. आदिवासींना ज्या वाटतात की त्या त्यांच्या प्रमुख आरोग्याच्या समस्या त्या सोडून आपण दाखवूया. या सगळ्यांचं काही मी आज तुम्हाला सांगणार नाही, पण त्यातली बालमृत्यू, आमची मुलं मरून जातात हे जे ते म्हणाले, ते कमी करायला आम्ही काय केलं त्याची गोष्ट पुढे मी सांगेन. नेक्स्ट. आता बालमृत्यू नेक्स्ट. तिथे 100 गावं आम्ही निवडली आणि जणू 100 गावं ही आमची आरोग्याची प्रयोगशाळा. या 100 गावामधली अख्खी लोकसंख्येचं आम्ही सेन्सस केलं. प्रत्येक गाव, प्रत्येक घर, प्रत्येक माणूस याची नोंद केली, प्रत्येकाचं आरोग्य कसं आहे, आणि जेवढे तिथे जन्म व्हायचे आणि मृत्यू व्हायचे दरवर्षी त्याची नोंद ठेवली. आणि मृत्यूचं कारण काय, हे का मूल का मेलं. आता बालमृत्यू मोजण्याचं एक मोजमाप आहे. जसं आपण लिटर, किलोग्रॅम असे मोजमाप वापरतो, तसं बालमृत्यू मोजण्याचं जे मोजमाप आहे त्याचा उल्लेख मी पुन्हा पुन्हा करीन, म्हणून ते मोजमाप सांगून देतो. त्या मोजमापाला म्हणतात इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, IMR, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. याचा अर्थ काय होतो की 1000 मुलं जन्माला आली तर एका वर्षाच्या आत त्यातली किती मरून गेली, त्याला म्हणतात इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. गडचिरोलीच्या ज्या 100 गावांमध्ये आम्ही मोजमाप सुरू केलं, त्यात 1988 साली आम्ही सुरू केलं. आम्हाला असं आढळलं की 1000 मुलं जन्माला आली त्यातली एका वर्षात 121 मरून जायची. तुलनेसाठी तुम्हाला सांगतो की केरळमध्ये त्यावेळी हा इन्फंट मॉर्टॅलिटी रेट 11 होता, अमेरिकेमध्ये 6 होता, जपानमध्ये 4 होता, आणि गडचिरोलीमध्ये मात्र 121 मुलं, 1000 मुलांच्या मागे 121 मुलं मरून जायची एका वर्षात. नेक्स्ट. मुलं का मरतात याचं जेव्हा आम्ही कारणं शोधली तर असं दिसलं, तुम्हाला इथून दिसताय की नाही मला माहीत नाही, पण मुलं मरण्याची जी प्रमुख कारणं होती ती होती नवजात बालक. 40% मृत्यू हे नवजात बालकांचे मृत्यू, नंतर 20% मृत्यू हे न्यूमोनियामुळे, 19% मृत्यू डायरियामुळे, हगवणीचे रोग, 7% मृत्यू हे मलेरियामुळे. आणि त्यामुळे मृत्यूची प्रमुख कारणं जी होती ती नवजात बालकाचे मृत्यू, न्यूमोनिया आणि हगवणीचे रोग. म्हणून स्वाभाविकपणे आम्ही पहिले चॅलेंज हे घेतलं की हे बालमृत्यू कसे कमी करायचे. डॉक्टर बनवून माणूस काय करू शकतो, तर बालमृत्यू कमी करू शकतो. नेक्स्ट. आणि मग कुपोषण हे या सगळ्याच बालमृत्यूंना वाढवणारं एक आधारभूत कारण. नेक्स्ट. आता लहान मुलांचा न्यूमोनिया. हे मूल बघा, 6 महिन्याचं मूल आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये काय सगळ्यात महत्त्वाचं दिसतंय, काय दिसतंय इथे जर बघाल, श्वास घेताना त्या मुलाला अतिशय कष्ट पडतात. 6 महिन्याचं मूल आहे, त्याला न्यूमोनिया झाला आहे, श्वास घेता येत नाही आहे, हवेसाठी ऑक्सिजनसाठी ते हपापलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा श्वास घेतं तेव्हा त्याला इतका जोर लावावा लागतो की त्याची छाती आतमध्ये ओढली जाते. पुढे जेव्हा तुम्ही डॉक्टर बनाल, याला शब्द आहे सबकॉस्टल इनड्रॉईंग. हे श्वासाचा अतिशय त्रास असल्याचं हे चिन्ह आहे. हे कसं तपासायचं हेच मेडिकल कॉलेजमध्ये आपण शिकतो. तर हे लहान मुलं जी असतात त्यांना जेव्हा न्यूमोनिया होतो तेव्हा त्यांचा छातीमधला लंग्सचा, फुफ्फुसाचा काही भाग जो आहे तो भरून जातो पाण्याने. म्हणून श्वास घेतात, जसा माणूस बुडतो नदीमध्ये आणि हवेसाठी धडपडतो तसं हे मूल हवेसाठी धडपडत आहे, हवेत राहून हवेसाठी धडपडत आहे. त्यामुळे श्वासाचा त्रास
हे न्यूमोनियाचं एक महत्त्वाचं चिन्ह. नेक्स्ट, अशा मुलं जी किती होते, श्वासाचा दर जर 60पेक्षा जास्त असेल जन्मल्यापासून 2 महिन्यापर्यंतच्या मुलाचा, आणि जर श्वासाचा दर 50 ते 60 असेल 2 महिने ते 12 महिन्याच्या मुलाचा, 50च्या वर असेल तर बहुतांशी हा न्यूमोनिया असतो. असा शोध कोणी लावला? फ्रँक शॅन नावाचा एक पीडियाट्रिशियन, बालरोग तज्ज्ञ ऑस्ट्रेलियामधला. त्याला देखील आमच्यासारखं आदिवासीमध्ये जाऊन काम करायची इच्छा झाली आणि तो पापुआ न्यू गिनी नावाचा देश आहे ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला पॅसिफिक समुद्रात. त्या पापुआ न्यू गिनीमध्ये जाऊन तो आदिवासींमध्ये काम करत होता आणि तिथे त्याने शोधून काढलं की जर तुमच्याकडे एक्सरे नसेल, स्टेथोस्कोप नसेल, तरी लहान मुलाचा न्यूमोनिया कसा निदान करायचा? तर श्वासाचा दर मोजा, आणि श्वासाचा दर 50च्या वर असेल किंवा 60च्या वर असेल तर तो न्यूमोनिया. नेक्स्ट, मग आता गावातल्या ज्या खेड्यातल्या आदिवासी बाया, त्यांना तर मोजताही येत नाही. 50 आणि 60पर्यंत कशा मोजणार? आणि त्यांच्याकडे घड्याळही नाही. मग त्यांना कसं कळणार की आपल्या मुलाला न्यूमोनिया झाला आहे? म्हणून हे एक छोटंसं उपकरण मी बनवलं. या उपकरणाचं नाव दिलं ब्रेथ काउंटर, श्वासमापक. हे काय करतं? तर ती जी बाई आहे ती बाळाकडे बघून श्वास मोजू शकते. आदिवासी बायांना देखील किंवा ज्या सुईणी होत्या खेड्यापाड्यातल्या, निरक्षर असल्या तरी 10पर्यंत 12पर्यंत मोजता येतं. भाजी घ्यायला, व्यवहार करायला एवढं तर प्रत्येकाला येतं. तर हे घड्याळ उलटं केलं की वाळूचं घड्याळ आहे. वाळू याच्यातनं वरून खाली जायला लागते. 1 मिनिटामध्ये ही सगळी वाळू खाली येते. म्हणजे घड्याळ जरी नसलं त्यांच्याकडे तरी वाळूच्या घड्याळाने त्यांना 1 मिनिट मोजता येतं. इथे मणी आहेत, 2 मणी आहेत. ही जी वरची ओळ आहे ती तान्ह्या बाळासाठी, तिथे चित्र आहे, आणि खालची ओळ जी आहे ती 1 वर्षाच्या मुलासाठी. त्यांनी श्वास मोजायचा आणि 1 2 3 4 10 झाले की 1 मणी पुढे सरकवायचा, अजून 10 झाले की 1 मणी पुढे सरकवायचा, अजून 10 झाले 1 मणी पुढे सरकवायचा, अजून 10 झाले, कारण तिला 10च्या वर मोजता येत नाही, अजून 10 झाले की 1 मणी पुढे सरकवायचा. लाल मणी जर सरकला तर याचा अर्थ काय झाला? श्वासाचा दर 50च्या. अरे तुम्ही डायग्नोसिस करायला लागले, झाले की डॉक्टर? तर याचा वापर करून मी स्टेथोस्कोप वापरला आणि बायांनी, गावातल्या प्रशिक्षित बायांनी हे वापरलं ब्रेथ काउंटर. 50 मुलांवर आम्ही याची तपासणी केली तेव्हा या बायांचं रोग निदान 82% बरोबर होतं. आता हे ब्रेथ काउंटर हे अगदी सोपं. हे बनवायला मला त्यावेळी 15 रुपये खर्च लागला. 15 रुपयामध्ये एक निरक्षर बाईला आपण ही क्षमता देऊ शकतो की मुलाला खोकला असेल तर न्यूमोनिया आहे की नाही हे तिला याच्यामुळे ठरवता यायला लागलं. नेक्स्ट, आणि गावातल्या ज्या सुईणी होत्या, निरक्षर होत्या, ही एक यशोदाबाई नावाची सुईणी आहे. बोदली नावचं खेडं गडचिरोलीतलं, तिथली ही सुईण. हिला आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे. ती दाखवते आहे की कसं वापरायचं. नेक्स्ट, आणि ज्या बाळांना न्यूमोनिया असेल त्यांना मग अँटीबायोटिक, तोंडाने देणारं औषध देऊन उपचार करायचा. उपचार करण्यापूर्वी न्यूमोनिया असलेली बालकं जी गडचिरोलीत होती, तर न्यूमोनिया झाला तर 13.5% त्यातली मरून जायची. हा ग्राफ तुम्हाला दिसतोय, 13.5%. उपचार केल्यानंतर त्यांचं मृत्यूचं प्रमाण 1% देखील कमी झालं. न्यूमोनिया या रोगामुळे जगात सगळ्यात जास्त लहान मुलं न्यूमोनियामुळे मरत होती, पण त्याच्यामधलं मृत्यूचं प्रमाण 13.5%हून 1% खाली आणण्या एवढा मोठा चमत्कार. जरी सोपी पद्धत, न्यूमोनियाचा उपचार डॉक्टर नसेल तरी कसा करायचा हे गावातल्या बायांना जेव्हा शिकवलं तेव्हा गावागावामध्ये ही उपचार पद्धत उपलब्ध झाली. आणि त्याचा परिणाम असा झाला
की जो अर्भक मृत्यू दर अगोदर मी म्हणालो तुम्हाला तो 121 होता, तो कमी होऊन 80वर आला. हे संशोधन ताबडतोब जगभरच्या वैज्ञानिक जर्नलनी, दी लॅन्सेट नावचं सगळ्यात जगातलं नंबर 1 मेडिकल जर्नल, त्यांनी प्रकाशित केलं. आणि 1993 साली जागतिक कार्यक्रम बनला न्यूमोनिया नियंत्रण मुलांमधला. आणि त्यात जी पद्धत ठरवली गेली त्याच्यात अतिशय मोठा भाग गडचिरोलीमध्ये ही जी पद्धत आम्ही शोधली की गावागावामध्ये न्यूमोनियाचा उपचार करण्याची क्षमता, म्हणजे गावागावात निरक्षर डॉक्टर निर्माण करायचे. गंमत बघा, बाया निरक्षर पण झाल्या डॉक्टरांच्या समकक्ष. आपल्याला खेड्यामध्ये वैद्यकीय उपचार पोचवायचे आहेत. डॉक्टर जरी नाही पोचू शकले तरी वैद्यकीय उपचार पोचू शकतात. आणि त्यामुळे न्यूमोनियाचे मृत्यू जगभर कमी व्हायला प्रचंड मदत झाली. नेक्स्ट, आता उरले कोणते मृत्यू? तर हे बाळ जे तुम्ही बघता, नवजन्माला आलेलं बाळ आहे. खेड्यामध्ये ही बाळं जन्माला येतात. बाळंतपणाची एक खोली असते. घरातली एखादी अंधारलेली खोली जी आहे ती बाळंतपणाची खोली म्हणून निवडली जाते. आणि दरवर्षी भारतामध्ये 2 कोटी नवजात बाळ खेड्यांमध्ये जन्माला येतात. एकूण भारतामध्ये 2.5 कोटी बाळ जन्माला येतात. त्यातली जवळजवळ 2 कोटी ही खेड्यांमध्ये अंधारलेल्या बाळंतपणाच्या खोलीत जन्माला येतात. आणि सगळ्यात जास्त बालमृत्यू, 15 लाख बालमृत्यू ह्या नवजात बालकांमध्ये होत होते. यांना कसं वाचवता येईल? नेक्स्ट, जगभरामध्ये त्यावेळी 50 लाख नवजात बालमृत्यू आणि भारतामध्ये 15 लाख नवजात बालमृत्यू होत होते. यांना कशी आरोग्यसेवा द्यायची? आता नवजात बालकांना तपासणं हे डॉक्टरांनाही, भल्या भल्या डॉक्टरांनाही कठीण जातं. कारण ते नवजात बाळ काहीच सांगत नाही. मी आजारी आहे, मला पोट दुखतं, मला भूक लागली, काहीच नाही. एक तर ते रडतं तरी, नाहीतर गुपचूप बसून जातं, बेशुद्ध होऊन जातं, मरून जातं. अरे फारच कठीण. म्हणून डॉक्टर देखील घाबरतात. नवजात बाळ आजारी असेल तर याचं काही कळतच नाही हो असं म्हणतात. म्हणून त्याच्यासाठी नवजात बालकांचे विशेष डॉक्टर असतात. त्यांना निओनेटॉलॉजिस्ट म्हणतात, नवजात बालरोग तज्ज्ञ. पण तसे आहेत किती? देशामध्ये फक्त 4000. आणि जन्माला येतात किती मुलं? 2.5 कोटी. त्या नवजात बालकांना कोण आरोग्यसेवा देणार? नेक्स्ट, आणि रुग्णालय कमी आहेत, दूर आहेत, थोडीशी आहेत, खर्चिक आहेत. आणि जिथे बाळंतपण होतात त्या खोलीच्या बाहेर जायची देखील त्या बाळंतीण बाईला परवानगी नसते. मग हे बाळ कधी दवाखान्यात पोचत नाही आणि दवाखाना कधी बालकांपर्यंत पोचत नाही. म्हणून 15 लाख बालमृत्यू भारतामध्ये दरवर्षी, नवजात बालमृत्यू होत होते. नेक्स्ट, मग अशावेळी काय करावं? आणि यावेळी एक घटना घडली. ऑगस्ट महिना होता, संध्याकाळ झाली. दिवसभर दवाखान्यामध्ये रुग्ण बघून मी संध्याकाळी 7 वाजता घरी गेलो. हॉस्पिटलपासून 100 पावलावर आमचं घर आहे. आणि घरी मी बिछाण्यावर पडलोच. बाहेर प्रचंड पाऊस सुरू, ऑगस्ट महिन्याचा. आणि त्यावेळी अचानक माझ्या घरावरती टक 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 आवाज झाला दारावरती. आणि मी उघडून कोण आहे ते बघणार त्याच्या अगोदरच धाडकन धडक मारून 2 आदिवासी बाया माझ्या घरात शिरल्या. एक म्हातारी आजी आणि दुसरी तिची मुलगी असेल 20-22 वर्षांची. त्या मुलीच्या हातामध्ये, गाठोड्यामध्ये एक तान्हं बाळ होतं. ते बाळ खूपच गंभीर दिसत होतं. म्हणून मी पटकन उठून त्या बाळाला माझ्याच बेडवर झोपवलं. तपासायला दुसरं काही नव्हतं. आणि मी त्या बाळाला तपासतोय. तपासता तपासता असं बोलतो आहे स्वतःशी की तान्हं बाळ आहे, कुपोषित आहे, याला डिहायड्रेशन झालं आहे, याला न्यूमोनिया झाला आहे. आणि असं मी म्हणेस्तो त्या बालकाने श्वास थांबवला आणि माझ्याच बेडवर ते बाळ मरून गेलं. आता हे मोठं धक्कादायक होतं बघा. तुम्ही डॉक्टर का बनता? की लोकांना जीव वाचवायला.
आणि इथे मी काही करण्यापूर्वीच 30 सेकंद मी तपासलं आणि तेवढ्यातच ते बाळ माझ्याच बेडवर मरून गेलं. मी काहीच नाही करू शकलो. हे अतिशय दुःखद आणि हतबलता निर्माण करणारं होतं की असं कसं झालं, मी काहीच नाही करू शकलो, बाळ माझ्याच बेडवर मरून गेलं. त्या बायांना मी विचारलं तर त्याची कहाणी याच्याहून करून होते. शेजारच्या खुरसा नावाच्या गावातली ती बाई, तिचा नवरा दारुडा, ही बाई निरक्षर. पहिलं बाळंतपण झालं, बाळ मरून गेलं. तिला बाळ हवं होतं. दुसऱ्या वेळी गरोदर झाली, कोण्याच नर्सकडे तपासणीला ती गेली नाही, कोण्याच डॉक्टरकडे तपासायला गेली नाही. मध्येच एकदा तिला मलेरियाचा ताप झाला आणि हे मुद्दामच कमी कमी की जेवायची. कारण काय की बाळ थोडं लहान आकाराचं झालं पाहिजे, म्हणजे बाळंतपण सोपं जाईल. आम्ही डॉक्टर मंडळी उलटं सांगतो की गरोदर बायांनी पोटभर जेवावं म्हणजे बाळ गुटगुटीत होईल. पण त्या आदिवासी बायांना बाळ गुटगुटीत नको का, बाळंतपण कठीण होईल. म्हणून मुद्दाम ती बाई अर्धपोटी राहत होती. बाळंतपण झालं, त्या अंधाऱ्या खोलीत झालं. एक मरतुकडं बाळ जन्माला आलं. पहिले 3 दिवस बाळाला दूध पाजत नाही, तिने बाटलीने दूध पाजलं, त्यामुळे तिला हगवण सुरू झाली. मांत्रिकाकडे गेली, कोंबडं बकरं कापलं, काही फायदा झाला नाही. ते बाळ अतिशय गंभीर झालं, त्याला न्यूमोनिया झाला म्हणून मग शेवटच्या दिवशी ते आमच्या दवाखान्याकडे यायला आई आणि आजी निघाल्या. सोबत कडेवर ते बाळ. रस्त्यामध्ये एक नदी होती, कठाणी नावची नदी. आता आमचा दवाखाना पलीकडे आणि कठाणी नदी, आणि कठाणीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरती ती आई, आजी आणि ते बाळ. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसून राहिल्या, कारण प्रचंड पूर होता नदीला. नदी पार नाही करता आली आणि त्या नदीकडे बघत होत्या. आणि नदीवरती एक पूल बांधणं सुरू होतं, पण भ्रष्टाचारामुळे नदीवरचा पूल खचला. त्यामुळे त्या आई आणि आजीला नदी पार करता आली नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसून राहिल्या. संध्याकाळी पाणी ओसरलं तेव्हा त्याने नदी पार केली. दवाखान्यात आल्या तेव्हा दवाखाना बंद झाला होता, म्हणून माझ्या घरी आल्या. पुढची गोष्ट तुम्हाला माहीत आहे. आता हे फार निराशाजनक होतं की आपण अमेरिका सोडून, सगळं मुंबई सोडून या आदिवासी गावात जंगलात येऊन दवाखाना सुरू केला, पण तरी इथे नवजात बाळ पोचू शकत नाही. ते घरीच गंभीर होतं आणि पोचतं जेव्हा इतकं गंभीर असतं की मरून जातं. आपला काय उपयोग. आणि बरं, हे बाळ का मेलं, तरी यादी बनवली मी तर 18 कारणं निघाली. न्यूमोनिया, डायरिया, कुपोषण, हे तर स्पष्टच आहेत. पण आईचं निरक्षरपण, गरिबी, नवऱ्याचा दारुडा असणं, गावात डॉक्टर नसणं, नदीचा पूल तुटले, ही सगळी कारणं मिळून 18 कारणं. एक नवजात बाळ बिचारे एवढंसं बारकसं आणि त्याच्या विरुद्ध 18 कारणं उभी आहेत. कसं जगेल हे मूल. आणि अशी भारतामध्ये 2 कोटी मुलं ग्रामीण भागात आहेत. ती कशी जगतील, त्यांना आरोग्यसेवा कशी मिळेल. आणि ती बाळं जर दवाखान्यापर्यंत येऊ शकत नाही तर दवाखाना यांच्या घरापर्यंत पोचला पाहिजे. तो कसा पोचवायचा. आणि म्हणून नवजात बालसेवा जी हॉस्पिटलमध्ये बंदिस्त आहे, तिला आता घरोघरी, गावोगावी पोचवण्यासाठी आम्ही एक नवीच पद्धत बनवली. त्या पद्धतीला आम्ही नाव दिलं होम बेस्ड न्यूबॉर्न केअर, म्हणजे घरोघरी नवजात बालसेवा. त्या बालसेवेसाठी दवाखान्यापर्यंत पोचायची गरजच नाही, ते मूल पोचूच शकत नव्हतं. अशी 2 कोटी मुलं होती देशात. नेक्स्ट. आणि म्हणून काय करायचं, तर गावातली एका बाईला निवडायचं. ही आंबेशेवणी नावाच्या गावातली एक बाई, हिचं नाव काजूबाई. काजूबाई 7वी नापास, दलित. हिचा नवरा दारुडा आणि TB त्याला, तो पुढे मेला. ही काजूबाई जी होती, हिला मात्र गावासाठी काहीतरी करण्याची धडपड, की मला काही शिकलं पाहिजे आणि गावासाठी काही केलं पाहिजे. आंबेशिवनी गावातनं आम्ही काजूबाईला निवडली. नेक्स्ट. अशा 39 गावातनं आम्ही 39 बाया निवडल्या. 39 गावं हे आमचं प्रयोग क्षेत्र, की इथे आम्ही नवजात बालकांसाठी वेगळ्या प्रकारची सेवा या गावामध्ये सुरू करू.
आणि बघू त्यामुळे नवजात बालमृत्यू कमी होतात का. या 39 बायांना ह्या साक्षर बाया होत्या, तो थोड्या तरुण होत्या, 30 वर्ष वयाच्या आसपासच्या, पण प्रत्येक बाईला निवडून पारखून निवडलं होतं की हिला आपल्या गावासाठी काहीतरी करण्याची धडपड प्रेरणा पाहिजे आणि घरोघरी जाऊन लोकांना आरोग्य सेवा देण्याची तिची तयारी पाहिजे. या बायांना आम्ही नाव दिलं आरोग्य दूत, आरोग्याच्या दूत. नेक्स्ट. आणि त्यांना प्रशिक्षण देऊन घरोघरी कशा भेटी द्यायच्या, गरोदर बायांना कसं तपासायचं, बाळंतपणाच्या वेळी हजर कसं राहायचं, नवजात बाळाची तपासणी कशी करायची, आईला सल्ला कसा द्यायचा. नेक्स्ट. बाळाचं वजन कसं मोजायचं. हे कमी वजनाचे बाळं, हे जुळं बाळ 2 निर्माण झालेले आहेत. बोदली गावामध्ये हे 2 बाळं, एकाचं वजन 1000 ग्रॅम, दुसऱ्याचं वजन 1200 ग्रॅम, कमीत कमी 2500 ग्रॅम असायला पाहिजे. त्याच्याहून खाली असेल तर धोक्याचं बाळ असतं. अतिशय कुपोषित बाळं, आणि ती पण उघडी पडलेली आहेत, त्यामुळे थंडगार होणार, त्यांच्या अंगावर माशा बसतात आहेत, म्हणजे त्यांना जंतुदोष होणार. घरी यांना अशी काळजी दिली जाते. मग काय करायचं. नेक्स्ट. त्यांनाच घरीच त्यांना झाकण्यासाठी अशा प्रकारच्या स्लिपिंग बॅग्स आम्ही बनवल्या. त्यांना घरीच ठेवायचं, पण उबदार ठेवायचं आईच्या जवळ, आणि त्याच्यावर माशा बसू शकणार नाहीत. म्हणून या बाळांना इन्क्युबेटर्स नाहीत रुग्णालयाची, ते हेच घरी छोटंसं इन्क्युबेटर. नेक्स्ट. आणि त्यांची तपासणी नियमित करायची, आईला मदत करायची की बाळाला कसं सांभाळायचं. आणि जर त्यांना बाळांना जंतुदोष झाला तर जंतुदोष नवजात बालकांचा अतिशय घातक असतो. जंतुदोष झालेल्या नवजात बालकामधली 90% बालकं मरून जातात, इतका गंभीर आहे. तर जंतुदोष जर झाला तर तत्काळ उपचार करायचा. ही तीच काजूबाई आहे जी एका नवजात बाळकाला इंजेक्शन देऊन उपचार करते आहे. नेक्स्ट. आता प्रश्न आमच्यासमोर असा आला की नवजात बालकांचा निदान उपचार करायला डॉक्टर लोक घाबरतात, आणि आपण या गावातल्या बायांना शिक्षण दिलं आहे नवजात बालरोग. या खरंच बरोबर आहेत का, यांना जमेल का. तर याची तपासणी करून घेऊ. म्हणून भारतातले जेवढे वैद्यकीय महाविद्यालये आहेत त्याच्यातले सर्वोच्च महाविद्यालय हे दिल्लीचं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. तिथले जे नवजात बालरोग विभागाचे प्रमुख, ते तुम्हाला डोक्यावर पगडी घेतलेले जे शीख दिसतात आहेत, त्यांचं नाव डॉक्टर मेहरमान सिंग. तुम्ही जर मेडिकल कॉलेजला गेलात तर नवजात बालरोग शास्त्रासाठी यांचं पुस्तक असतं. हे भारतामधले नवजात बालरोग या विषयाचे भीष्माचार्य. असे 10 अतिशय वरिष्ठ नवजात बालरोग तज्ज्ञ आम्ही देशभरातनं बोलवले. त्यांनी आम्ही या प्रशिक्षित केलेल्या 39 आरोग्य दूतांची परीक्षा घेतली. 3 दिवस परीक्षा घेतली की यांना नीट उपचार करता येतो की नाही. आणि मग त्याच्या शेवटी त्याच्या परीक्षेचा निकाल सांगताना डॉक्टर मेहरबान सिंग म्हणाले की ह्या ज्या गडचिरोलीच्या 39 बाया सर्चने प्रशिक्षण दिलेले आरोग्य दूत, त्यांचं नवजात बालकाविषयीचं ज्ञान आणि कौशल्य हे माझ्या एम्समधल्या MBBS डॉक्टरपेक्षाही जास्त आहे. आणि असं करून आम्ही त्यांच्याकडनं जणू काही हिरवी झेंडी घेतली की यांच्या हातात नवजात बालकं गडचिरोलीची सुरक्षित आहे. नेक्स्ट. आणि त्यांनी उपचार करायला सुरुवात केली. 3 वर्षापर्यंत हा प्रयोग चालला. 3 वर्षाच्या प्रयोगात काय दिसलं, आता तुम्हाला असल्या प्रकारच्या ग्राफची सवय आहे की नाही मला माहीत नाही, पण इथे जी आहेत ती वर्ष आहेत 1993 ते 95. आणि इथे जो दिसतो आहे तुम्हाला हा नवजात बालकांचा मृत्यूदर आहे. 1000 नवजात मुलं जन्माला आली तर गडचिरोलीमध्ये त्यातली 60 मरून जायची 1993-95 साली. त्याच्यानंतर पुढे काय झालं तर पुढे हा जो पिवळा तुम्हाला दिसतो आहे हा शासकीय जिथे आरोग्यसेवा सुरू होत्या अशी 44 खेडी आहेत, तिथली आकडेवारी आहे.
तिथे आम्ही काही करत नव्हतो. त्या शासकीय खेड्यांमध्ये, उपचाराच्या खेड्यांमध्ये तुम्हाला दिसेल की नवजात बालकाचा मृत्यूदर जवळपास 10 वर्षपर्यंत 1993 पासून 2003पर्यंत जवळपास 60च राहिला. थोडा कमी जास्त डोलतो तो, पण बाकी 60 राहिला आहे. आणि ही जी 39 खेडी जिथे आरोग्य दूतांच्याद्वारे घरोघरी नवजात सेवा सुरू केली, तो 60वरनं 3 वर्षामध्ये कमी होत तो 26वर आला. आणि पुढे नंतर आमचं संशोधन इथे संपलं आणि तरी हा सेवा कार्यक्रम आम्ही सुरूच ठेवला, तर 70% नवजात बालमृत्यूदर कमी झाला. नवजात बालकाचे मृत्यू कमी करणे हे वैद्यकीय शास्त्रात फार कठीण मानलं जातं. अमेरिकेमध्ये एखादा नवा शोध लागला आणि त्यामुळे नवजात मृत्यूदर जर 2 किंवा 3ने जरी कमी झाला तरी ते राष्ट्रीय हेडलाईन होते. इथे या गडचिरोलीच्या 39 खेड्यांमध्ये नवजात मृत्यूदर 70% कमी झाला. नेक्स्ट. आणि जो इन्फंट मॉर्टॅलिटी रेट अगोदर मी तुम्हाला म्हणालो की 1 वर्षापर्यंतचे मृत्यू, त्याचं काय झालं, नवजात मुलं हे 1 वर्षाच्या खालचीच झाली. तर न्यूमोनिया मूळ 121वर होता 1988 साली इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. न्यूमोनियाचा उपचार केल्यानंतर तो कमी झाला, 80च्या खाली आला. आणि नवजात बालसेवा केल्यानंतर तो कमी होत 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 तुम्ही बघाल 2003 साली तो 30वर आला. भारत सरकारने 2004 साली देशाचं राष्ट्रीय ध्येय ठरवलं आणि गडचिरोलीमध्ये या प्रयोगामध्ये तो 30वर आला होता. तर भारत सरकारने देशाचं राष्ट्रीय गोल ठरवलं की पूर्ण देशातला अर्भक मृत्यूदर, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट कमी करून तो 30वर आणायचा. म्हणून जे गडचिरोली मागासलेलं, आरोग्यातलं काळं पाणी हे असं होतं, ते गडचिरोली आता देशाचं राष्ट्रीय ध्येय ठरलं. नेक्स्ट. आणि हा चमत्कार कोणी केला की हा इन्फंट मॉर्टॅलिटी रेट 121वरून 30वर आणला आणि आता तो 16पर्यंत कमी झालेला आहे. हा चमत्कार या 4 बायांनी केला. या बायांकडे थोडं काळजीपूर्वक बघा. यांचं काय विशेष आहे? यांनी हा चमत्कार केला आहे. प्रत्येक खेड्यातल्या या 4 बाया, त्यांच्याकडे बघा, माझ्याकडे नका बघू. त्यात काय विशेष दिसतं तुम्हाला? त्यात विशेष हे आहे की काहीच विशेष नाही आहे. सर्वसामान्य कोणत्याही खेड्यामध्ये घरोघरी जशा बाया असतात तशा या बाया आहेत. अतिशय ऑर्डिनरी विमेन. ही जी आहे ही आई आहे, ही आजी आहे, ही सुईण आहे आणि ही त्या गावची आरोग्यदूत आहे. आणि 2 जुळी बाळं झालेली आहेत, ती कडेवर आहेत. प्रत्येक गावामध्ये अशा बाया घरोघरी असतात की आई, आजी, सुईणे आणि प्रशिक्षण दिलेली आरोग्यदूत. फरक काय झाला की फक्त या आरोग्यदूताला मी प्रशिक्षण दिलं आणि या 4 बायांनी चमत्कार केला. नेक्स्ट. चमत्कार केला. त्यांच्या हातात आम्ही काय दिलं होतं? ही काजूबाई पुन्हा आता म्हातारी झाली आहे बघा. 20 वर्षानंतरचा फोटो आहे हा तिचा. तीच काजूबाई, आपली हिरोईन. तुम्ही हसता पण ती खरंच हिरोईन आहे. कोणत्याही फिल्ममधल्या हिरोईनपेक्षा काजूबाई आणि या 39 आरोग्यदूत या देशातल्या हिरोईन्स आहेत. आणि या काजूबाईकडे एवढी साधी उपकरणं, किती किंमत त्यांची? एकूण उपकरणांची किंमत 1500 रुपये. नवजात बालकाला कसं तपासायचं, कसं सांभाळायचं याची उपकरणं. नेक्स्ट. आणि ती आरोग्यदूत, ती काजूबाई, तिच्या खांद्यामध्ये त्या शबनम बॅगमध्ये ती सगळी उपकरणं, तिच्या डोक्यामध्ये ज्ञान, तिच्या हातामध्ये कौशल्य की नवजात बाळाला कसं सांभाळायचं, आणि तिच्या हृदयामध्ये प्रेम, सेवा. तर ती काजूबाई आणि तिच्यासारखे आरोग्यदूत या अक्षरशः चालत्या फिरत्या दवाखाना बनतात. आणि खेड्यातल्या कोणत्याही गाव झोपडीत जाऊन ते जणू काही त्याचा दवाखान्यामध्ये परिवर्तित करतात आणि आजारी नवजात बाळकाची काळजी त्या घेतात आणि त्याचा जीव वाचवतात. नेक्स्ट. म्हणून
या होम बेस न्यूबॉर्न केअर प्रयोगाचं बोधचिन्ह लोगो आम्ही असा ठेवला आहे. बघा आता काळजीपूर्वक. ती झोपडी आहे. झोपडीमध्ये बाई आहे, एक बाळ आहे. झोपडी खोली अंधारलेली होती. ती बाई असहाय्य होती की माझं आजारी बाळ मी कसं वाचवू. आणि तुम्ही एक ज्ञानाची खिडकी उघडा, आणि ती ज्ञानाची खिडकी उघडली आणि ती आईला आणि त्या आरोग्यदूतला दिली, तर आपल्या सक्षम आणि सबल हातावरती त्या बाईने अख्खं झोपडी आता हातावर उचलून घेतलेली आहे. तर हा जो प्रयोग आहे हा मुख्यतः सबलीकरणाचा प्रयोग आहे, एम्पॉवरमेंट. आरोग्याचं ज्ञान हे निव्वळ डॉक्टरांपुरतं देखील मर्यादित राहायला नको. कारण आरोग्य प्रत्येक व्यक्तीचं आहे, प्रत्येक घरामध्ये गरज आहे, प्रत्येक खेड्यामध्ये गरज आहे. डॉक्टर कमी आहेत. मग काय करायला पाहिजे? तर काय डॉक्टरांना जबरदस्तीने आपण मॅन्युफॅक्चर नाही करू शकत की आता 1 कोटी डॉक्टरची ऑर्डर दिली, धडाधडा छापून घेतले डॉक्टर. तसं काही होत नाही. आणि छापून घेतले तरी ते खेड्यात जात नाही. मग काय करायचं? तर वस्तुतः आरोग्याचं ज्ञान आणि त्याची कौशल्य घरोघरी आणि गावागावात देता आली पाहिजे. म्हणून त्यासाठी होम बेस न्यूबॉर्न केअरचं बोधचिन्ह जे आहे ते असं आहे, स्त्री सबलीकरण. लोकांना सक्षम करा की ते आपलं आरोग्य स्वतः सांभाळू शकते. नेक्स्ट, हा प्रयोग जागतिक पातळीवर इतका गाजला की जगातलं नंबर 1चं जे मेडिकल जर्नल आहे दी लॅन्सेट, त्याने तर तो तत्काळ प्रकाशित केला. पण पुढे द लॅन्सेटने एक विशेष अंक काढला. गेल्या 180 वर्षामध्ये लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेली जी सगळ्यात मैलाची दगड अशी संशोधनं होती, त्यांचं त्यांनी एक कलेक्शन, त्याचं नाव दिलं द व्हिंटेज पेपर्स फ्रॉम द लॅन्सेट. लॅन्सेटमधून आजवर प्रकाशित झालेली 180 वर्षातली प्रमुख संशोधनं. त्याच्यामधली काही संशोधनं तुम्ही नावं ऐकले असतील. रोनाल्ड रॉसचं नाव ऐकलंय? ऐकलंय हो की नाही? नाही? अरे, ज्याने हे पहिल्यांदा शोधून काढलं की मलेरिया कसा होतो, तर मच्छराच्या चावण्यामधनं मलेरिया प्रसारित होतो. हे रोनाल्ड रॉसने शोधून काढलं. त्यासाठी त्याला 1906 साली नोबेल प्राईज मिळालं. आणि त्याने ते कुठे शोधलं? सिकंदराबादमध्ये, भारतामध्ये. त्यामुळे त्याच्यात रोनाल्ड रॉसचा पेपर आहे. तुम्ही लुई पाश्चरचं नाव ऐकलंय? लुई पाश्चरचा पेपर आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये रॉबर्ट कॉकचं नाव ऐकलंय? नाही ऐकलंय. रॉबर्ट कॉकने TB कसा होतो आणि कॉलरा कसा होतो हे शोधून काढलं. त्याचे पेपर्स त्याच्यामध्ये आहे. बेंटिंग अँड बेसचं नाव ऐकलंय? नाही ऐकलं. बेंटिंग अँड बेसने डायबिटीजसाठी इन्सुलिन हे औषध शोधून काढलं. त्यासाठी त्यांना नोबेल प्राईज मिळालं. अशी जी अनेक मोठी मोठी नावं, ज्यांनी पेनिसिलिन शोधून काढलं, अँटीबायोटिक, तर असे सगळे पेपर्स त्या विंटेज पेपर इन लॅन्सेटमध्ये होते. आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही 1990च्या दशकामध्ये येता, तुम्हाला हे कोणतं तरी एक गडचिरोली गाव आहे आणि त्या गडचिरोली गावाहून प्रकाशित झालेला होम बेस न्यूबॉर्न केअर हा पेपर त्याच्यामध्ये दिसतो. तर जे वैद्यकीय शिक्षण तुम्ही घेऊ इच्छिता, त्या वैद्यकीय शिक्षणाचं विज्ञान कसं बनतं आणि ते विज्ञान मला अमेरिकेच्या विज्ञानाचं काय करायचं? मला माझ्या देशातल्या खेड्यांसाठी जे विज्ञान आवश्यक आहे ते वैद्यकीय विज्ञान विकसित केलं पाहिजे. आणि याचं संशोधन गडचिरोलीसारख्या खेडोळ आदिवासी भागातही होऊ शकतं. त्यासाठी काय न्यूयॉर्कला आणि जिनेवाला आणि लंडनला जायची गरज नसते. नेक्स्ट, आता पुढचा प्रश्न होता की हे होम बेस न्यूबॉर्न केअर गडचिरोलीत ते यशस्वी झालं, भारतात कसं पसरवायचं? नेक्स्ट. म्हणून 2 प्रयोग आम्ही केले. पहिले एक अंकुर नावाचा, त्याच्याद्वारे महाराष्ट्रामध्ये 7 वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये हा प्रयोग केला. आणि दुसरं मग भारत सरकारने हा प्रयोग नेक्स्ट
5 राज्यांमध्ये केला. सगळीकडे हा प्रयोग यशस्वी झाला. सगळीकडे बालमृत्यू याच्यामुळे कमी झाले. नेक्स्ट. आणि म्हणून आमच्या गडचिरोलीच्या ह्या ज्या 39 आरोग्य दूत 10 वर्ष पूर्ण झाली तेव्हा आम्ही त्यांना बायसिकल भेट दिल्या. त्यांनी केवढा मोठा पराक्रम केलेला. कल्पना करा की या साध्या लुगडं घातलेल्या बाया खेड्यातल्या, पण यांनी जागतिक पातळीचं संशोधनामध्ये भाग घेतलेला आहे आणि जग जिंकून टाकणारे शोध लागण्याचे ते भागीदार आहेत. नेक्स्ट. या अंकुर प्रयोगामध्ये एकदा आम्ही बाबा आमटेंना बोलवलं आणि हे शोधग्रामचं गेट आहे. या शोधग्रामच्या गेटच्या मागून 1 जानेवारी 2001चा सूर्योदय होतोय. नव्या शतकातला पहिला सूर्योदय. आणि महाराष्ट्राच्या पूर्व टोकाला गडचिरोली आहे म्हणून महाराष्ट्राचा सूर्योदय सगळ्यात पहिले गडचिरोलीत होतो. जो लातूरला नंतर पोहोचतो, मुंबईला शेवटी पोहोचतो. तर त्या सूर्योदयाच्या साक्षीने महाराष्ट्रामधनं निवडलेल्या 101 गावातल्या 101 आरोग्य दूतांचं प्रशिक्षण आणि त्यांना आम्ही शपथ तिथे दिली. म्हणून बाबा आमटेंच्या तोंडून आम्ही शपथ वदवली आणि ती या सगळ्यांकडनं म्हणून घेतली. भारत सरकारने आम्हाला अशी विनंती केली की हा प्रयोग आपल्याला राष्ट्रीय करायचा आहे. पूर्ण देशामध्ये याच धर्तीवरती आशा कार्यक्रम निर्माण करून देशात गावोगावी अशा प्रकारचे आरोग्यदूत निर्माण करायचे आहेत. म्हणून भारत सरकारसाठी आम्ही देशातल्या 8 लक्ष आशाचं नाव ऐकलं आहे का तुम्ही? आशा भोसले नाही. आशा ही आरोग्य कार्यकर्ती. भारत सरकारने आरोग्यदूतच्याच धर्तीवरती प्रत्येक गावात एक आरोग्यकर्ती निर्माण करायचं ठरवलं आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आम्हाला विनंती केली. म्हणून आपल्या आरोग्यदूतांच्याच धर्तीवरती काजूबाईसारख्या 8 लक्ष काजूबाई निर्माण करायच्या. छापता येत नाहीत, माणसांना प्रशिक्षण द्यावं लागतं. म्हणून प्रशिक्षणासाठी आम्ही वेगवेगळे पुस्तकं, CDs, प्रशिक्षणाचा करिक्युलम, ट्रेनिंग प्रोग्राम बनवला. नेक्स्ट. आणि राष्ट्रीय आशा ट्रेनिंगसाठी स्ट्रॅटेजी बनवली. राष्ट्रीय ट्रेनर आणि राज्यांचे ट्रेनर असे 300 ट्रेनर आम्ही गडचिरोलीत शोधग्राममध्ये ट्रेन केले. त्यांनी जाऊन 5000 जिल्हा ट्रेनर ट्रेन केले आणि त्यांनी 8 लक्ष आशांना ट्रेनिंग दिलं. आणि पूर्ण देशभरामध्ये 2011 नंतर भारत सरकारच्या आदेशाने या आशा गावोगावी घरोघरी नवजात बाल आरोग्य सेवा घरोघरी द्यायला लागल्या. नेक्स्ट. भारताचा नकाशा आणि तुम्ही त्याच्यात बघू शकता की जिथे जिथे ज्या ज्या राज्यामध्ये आशा कार्यक्रम सुरू झालेला आहे तिथे तिथे हिरवा डॉट आहे. तर केरळ आणि तमिळनाडू जिथे अर्भक मृत्यू दर पहिलेच खूप कमी होता म्हणून तिथे गरज नव्हती, तो सोडून सगळ्या देशामध्ये आशा कार्यक्रम आता पसरला आहे आणि त्याच्यामार्फत नवजात बाल आरोग्य सेवा घरोघरी मिळते आहे. गेल्या वर्षी 1.5 कोटी नवजात बालकांना ही वैद्यकीय सेवा घरपोच मिळाली 8 लाख आशांच्याद्वारे. आणि त्यामुळे भारतातला बालमृत्यूदर आता झपाट्याने कमी होऊन हा जो अर्भक मृत्यूदर जो पूर्वी 72 होता भारतातला पूर्ण देशाचा, तो आता कमी होऊन 25वर आलेला आहे. याचं मोठं श्रेय भारत सरकारला आहे. पण भारत सरकार तो करू शकावा म्हणून हा शोध आणि प्रयोग आणि प्रशिक्षण मात्र सर्चने आमच्या संस्थेने केलेला आहे. नेक्स्ट. आणि तुम्ही इथे बघाल की पंतप्रधान एका मन की बातमध्ये त्यांनी देशभरातल्या आशांसोबत संवाद साधला. देशभरातल्या 8 लक्ष आशा जागोजागी आणि इकडे पंतप्रधान दिल्लीमध्ये आणि 2 वे संवाद सुरू आहे. त्या संवादामध्ये झारखंडमधल्या एका आशाने त्यांना सांगितलं की सर, एक बाळ जन्माला आलं पण त्याने श्वासच नाही घेतला. त्या श्वास न घेणाऱ्या गुदमरलेल्या जवळजवळ मेलेल्या नवजात बाळाला मी कसा श्वास दिला या उपकरणाने आणि बाळ वाचवलं. आणि पंतप्रधान विचारलं, तू हे कुठे शिकलीस?
तर ती म्हणाली सर्चच्या होम बेस न्यूबॉर्न केअरमध्ये शिकले. तर आता देशभरातल्या आशा हे गडचिरोलीचं तंत्र जे विज्ञानाने सिद्ध झालं ते शिकून भारतातले बालमृत्यूचा दर जसं सरांनी सांगितलं पूर्वी 25 लक्ष होते, आता ते कमी होत होत 5 लक्षावर आलेलं आहे. दरवर्षी 20 लक्ष बालकांचे जीव आपण या प्रयोगाच्या द्वारे वाचवू शकत आहोत. नेक्स्ट. आणि गडचिरोलीचा हा प्रयोग आता जागतिक झालेला आहे. 80 देशांमध्ये हा प्रयोग वापरला जातो आहे, ही पद्धत वापरली जाते आहे. WHO डायरेक्टर जनरल सध्या जे आहे टेड्रॉस, या टेड्रॉसने ऐकलं या प्रयोगाविषयी. ते इथिओपियाचे आरोग्यमंत्री होते WHO जाण्यापूर्वी. त्यांनी इथिओपियामधनं 2 टीम पाठवल्या, राष्ट्रीय टीम, की जाऊन गडचिरोलीत जाऊन ही पद्धत शिकून या. आणि ती मंडळी आमच्याकडे आली, 2 आठवडे राहिली. त्यांना ट्रेनिंग देण्यात आलं. आणखी ते त्यांनी पूर्ण इथिओपियामध्ये लागू केलं. तर आज सध्या 80 देशांमध्ये ही पद्धत वापरण्यात येत आहे. नेक्स्ट. बालमृत्यू विजय झाला, पण अजून अनेक समस्या, नव्या समस्या. ब्लड प्रेशर आहे, लकवा आहे, हृदयरोग आहे, कॅन्सर आहे, मानसिक रोग आहेत, दारू तंबाखू आहेत. हे नवे रोग आता वाढलेले आहेत. बहुतेक मृत्यू आता याच्यामुळे होतात आहेत. हे सोडवायला पाहिजे. कसे थांबवायचे, कसे सोडवायचे, याचा मार्ग आम्ही शोधतो आहोत. पण माझी दाढी आता पांढरी झाली आहे, तर मला माहीत नाही किती काळ मी अजून शोध करू शकेन. म्हणून मी आज इथे आलो. भारताला गरज आहे. भारतामध्ये 140 कोटी लोक आहेत आणि त्यांना हे रोग होतात आहेत. भारतामधल्या 25% लोकांचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे. भारतामध्ये लाखो लोकांना दरवर्षी कॅन्सर होतो आहे. भारतामध्ये 4 कोटी लोक दारूचे व्यसनी आहेत. भारतामध्ये 30 कोटी लोक तंबाखू खातात. ह्यांना कोण वाचवणार आहे? आणि कसं वाचवायचं? याच्या पद्धती काय आहे? तर हा शोध, हा सर्च सुरू राहायला पाहिजे. नेक्स्ट. आता एक प्रश्न येतो की हा आरोग्याचा शोध तर सुरूच राहायला पाहिजे, पण सोबत अजून एक प्रश्न आहे की मी स्वतःला कसं वाचवू? प्रत्येकजण आज स्पर्धेच्या युगामध्ये स्वतःचं करिअर बनवण्यासाठी धडपडतो आहे. प्रचंड तीव्र स्पर्धा आहे. इतकी तीव्र स्पर्धा आहे की KGच्या आणि बालवाडीच्या ॲडमिशनपासून ही स्पर्धा सुरू होते. माझी एक मामे बहीण आहे, मुंबईमध्ये राहायची, दुर्दैवाने ती वारली आता. पण तिने मला सांगितलं की मुंबईमधली तिची जी मैत्रीण होती, त्या मैत्रिणीचं मूल जेव्हा 2 वर्षांचं झालं आणि 3 वर्षाचं झाल्यानंतर त्याला KGमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे. पण KGवालाही आजकाल स्पर्धा परीक्षा घेतात. KGमध्ये ॲडमिशन हवी असेल तर ते मूल हुशार पाहिजे. आणि कल्पना करा की 3 वर्षाच्या मुलाची ते परीक्षा घेतात की हे पोरगं हुशार आहे का, तरच घेऊ आमच्या KGमध्ये. म्हणून या 2 वर्षाच्या लहान मुलाला त्यांनी ट्युशन लावली. अशा स्पर्धेच्या युगात आपण जगतो. या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकाला पुढे जायचं आहे, पण पुढे जाऊन कुठे जायचं आहे हे मात्र माहीत नाही. प्रत्येकजण शोधतो आहे स्टेशनवरती की कोणती गाडी चकाचक आहे, कोणत्या गाडीतल्या सीटा चांगल्या आहे, कोणत्या करिअरमध्ये पैसा चांगला आहे. पण हा करिअर शेवटी मला नेते कुठे ही गाडी? तर वस्तुतः प्रश्न प्रत्येकासमोर असा आहे की या जीवनाचं काय करू?
हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं. इथे आयुष्याला वन्स मोर नाही. हे एकदाच मिळालेलं आयुष्य इतकं मौल्यवान आहे की ते निव्वळ पैशासाठी आयुष्य विकणं तद्दन मूर्खपणा आहे. पैसा म्हणजे वाळूचा ढीग आहे, मुठभर. तुमच्या हातात हिरा आहे तुमचं आयुष्य. मुठभर वाळूसाठी आपला हिरा देऊ नका. पैशाच्या पलीकडे काहीतरी जीवनाला हेतू पाहिजे. म्हणून मी स्वतःला कसं वाचवू, मी कशासाठी जिवंत आहे, माझं हे जीवन कशासाठी, या जगण्याचं काय करू, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न प्रत्येक तरुण मुलामुलीसमोर उभा राहतो. राहत नसेल तर राहायला पाहिजे. नेक्स्ट. आणि म्हणून तरुण मुलामुलींसमोर, तुमच्याच वयाची तरुण मुलं मुली देशामध्ये किती आहेत? 10 कोटी आहेत. या 10 कोटी तरुण मुलामुलींसमोर प्रश्न उभा आहे की या जीवनाचं काय करू. हे मानवी जीवन मला मिळालं, मी किती भाग्यवान, पण याचा उपयोग काय करू. भाकरी तर उद्याची मिळायचीच आहे, मिळणारच आहे, पण निव्वळ अर्थप्राप्तीसाठी जगू नका, अर्थपूर्ण जगा. हा शोध घ्यायला मदत व्हावी तुमच्यासारख्या वयोगटातल्या तरुण मुलामुलींना, म्हणून निर्माण नावाचा एक युवा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे गेली 20 वर्ष. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातनं निवडक 300 मुलं मुली युवा आम्ही दरवर्षी घेतो. त्याच्यामध्ये मुख्य हेतू हा की माझ्या जीवनाचं काय करू याचा शोध घेता आला पाहिजे. कोणी तिथे ठरवून दिलेलं नाही आहे की तुम्ही डॉक्टरच व्हायचं, की इंजिनियरच व्हायचं, की शिक्षकच व्हायचं, की मॅनेजरच व्हायचं, की पॉलिटिकल लीडर व्हायचं, की लेखक व्हायचं, की वकील व्हायचं. प्रत्येकाने आपापला शोध स्वतः घ्यायचा आहे की मला या जीवनाचं काय करायचं आहे, मला काय बनायचं आहे. पण मला त्याच्यामध्ये जीवन हे पर्पजफुल वाटलं पाहिजे, सार्थक वाटलं पाहिजे. सार्थकता माझ्या जीवनाची कशात आहे हे मला शोधायचा अवसर मिळाला पाहिजे. नाही तर आईवडिलांनी ठरवून टाकलं की याने इंजिनियरच झालं पाहिजे किंवा याने डॉक्टरच झालं पाहिजे, मी आपलं घाण्याला जुंपून घेतलं. अरे पण मला नाही व्हायचं डॉक्टर, असं नाही चालणार, तुला व्हावंच लागेल. आपल्यापैकी बहुतेक जणांना 8वी 9वी झालो की घाण्याला जुंपतात आणि मग आपल्याला इकडे तिकडे बघायची संधीच नसते. पढाई करो, पण पढाई तर अभ्यास तर करावाच लागतो, जीवन स्पर्धेचं आहे. पण म्हणून कोणीतरी आपल्याला ही वेळ दिली पाहिजे की या जीवनाचं करायचं काय. डॉक्टर जरी झालो तरी डॉक्टर बनवूनही काय करायचं आहे याचा शोध घेण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि म्हणून निर्माण हा युवांसाठी उपक्रम आम्ही सुरू केलेला. नेक्स्ट. निर्माणमध्ये माझ्या जगण्याचा हेतू काय, मी माझ्या जगण्याचं काय करू इच्छितो आणि मी समाजाचे समस्या सोडवायला कसा हातभार लावू शकतो याचा शोध घेण्याची संधी तरुण मुलामुलींना मिळते. नेक्स्ट. आता मी तुम्हाला मुख्यतः 3 गोष्टी सांगितल्या. एक, गांधीजींचं ते वाक्य की भारत के देहा तुम्ही जाओ, आणि भारतातल्या खेड्यांची मी जी काही लहानपणी परिस्थिती पाहिली ते बघितल्यानंतर माझ्या जीवनाला एक स्वप्न मिळालं की आपल्याला भारताच्या खेड्यांचं आरोग्य सुधारवायचं आहे. म्हणून आपल्याला या गोष्टीमध्ये आपल्याला एक स्वप्न पाहिजे. अरे बाबा रे, थांबा. आपल्याला एक स्वप्न पाहिजे. दुसरी गोष्ट, जर बदल करायचा असेल तर बदलाची सुरुवात कुठून करायची. 2010 मी आणि राणी एकदा लंडनला गेलो होतो. लंडनला एक मोठ्या लोकांची कॉन्फरन्स होती, त्यात आम्हा दोघा छोट्या लोकांनाही बोलवलं होतं. आणि ते कॉन्फरन्स जरा जास्तच मोठी होती म्हणून आम्हाला पहिले राणीच्या राजवाड्यात घेऊन गेले, तिथं कौतुक झालं. मग ब्रिटिश पार्लमेंटमध्ये नेलं, हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये आमचा सत्कार झाला, आमच्या म्हणजे सगळ्या डेलिगेट्सचा.
आता मला काय याची सवय नाही ना, आपण गडचिरोलीच्या आदिवासींमध्ये वागतो, काही राणे राजे यांच्यासोबत फिरत नसतो. तर मी जरा अस्वस्थच होतो की हे कुठली भानगड. ब्रिटिश पार्लमेंटच्या बाहेर आलो तर तिथे समोर एक चौक आहे. त्या चौकामध्ये काही लोक हातामध्ये निषेधाचे झेंडे घेऊन सत्याग्रह करत होते. मला वाटलं हे आपली माणसं आहेत, म्हणून हे मी कॉन्फरन्सवाले सोडले आणि मी त्यांच्याजवळ गेलो. 3 वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स होते, सगळे ब्रिटिश माणसं. कोणी युद्धविरोधी होते, कोणी पर्यावरणवादी होते आणि कोणी मजुरीचे दर वाढवून द्या ही मागणी करणारे. 3 वेगवेगळ्या संघटनाचे हे लोक ब्रिटिश पार्लमेंटसमोर निषेध करत, मागण्या करत उभे होते. मात्र तिघांच्या मागे एक मोठा कॉमन बॅनर लागला होता आणि तो बॅनर असा होता, थांबा 1 सेकंद द्या मला, हे काही ऐकत नाही आहे. हे लोकमतच्या संपादकांचा फोन येतो आहे, पण मी तो नंतर घेईन. तर लंडन, तर या तिन्ही गटांचे, हे तिन्ही गट वेगवेगळे होते, त्यांचं एकमेकांशी काही घेणं देणं नव्हतं. तिघांचे मागे एक कॉमन बॅनर लागला होता आणि त्याच्यावर लिहिलं होतं, बी द चेंज युअर सेल्फ दॅट यू विश टू सी इन द वर्ल्ड, महात्मा गांधी. तर गांधींचं हे वाक्य आज जगभर गीता, बायबल, कुराणसारखं कोट होतं. परिवर्तनाची सुरुवात कुठून होते? नेक्स्ट. आणि तुम्ही डॉक्टर व्हाल, जे डॉक्टर होणार नाही ते दुसरं काहीतरी होतील. सगळ्यांना माझ्या शुभेच्छा की डॉक्टर व्हा. पण डॉक्टर होऊन काय कराल? नाही डॉक्टर झाला तरी काय कराल? कुठे जाल? तर जाणार कुठे, कुठे जाल, यासाठी गडचिरोलीच्या माझ्या अनुभवावरनं मी तुम्हाला सल्ला हा देईन की कुठे जा, गो वेअर द प्रॉब्लेम्स आर अँड नॉट वेअर द फॅसिलिटीज आर. आपल्या सगळ्यांची प्रवृत्ती काय असते? कुठे चांगल्या सुखसुविधा आहे ती जागा बघा. मोठी बिल्डिंग पाहिजे, एअर कंडिशन रूम्स पाहिजेत, गाड्या पाहिजेत, कॉम्प्युटर पाहिजेत, पगार पाहिजेत. हे सगळं जिथे असतं तिथे तुमची गरजच नसते. तिथे समस्या सोडवायला काही उरलेल्याच नसतात, सगळ्या समस्या सुटलेल्या असतात. तिथे जाऊन काय कराल? त्याच्याऐवजी गो वेअर द प्रॉब्लेम्स आर. आणि जिथे समस्या आहेत तिथे सहसा सुविधा नसतात, तिथे सहसा दगड असतात, धोंडे असतात, काटे असतात. पण त्याच्यामधनं मार्ग शोधण्यामध्ये विलक्षण मजा आहे. जिथे तुमची गरज नाही तिथे तुम्ही हातामध्ये एक अर्ज घेऊन मोठ्या क्यूमध्ये उभे राहता. त्या क्यूच्या शेवटी तुम्ही उभे आहात, हातामध्ये अर्ज आहे की मला इथे घेऊन घ्या ना. पण तुमच्या अगोदर 200, 500, 1000, 10 लक्ष लोक उभे आहेत. तर काय करायला पाहिजे? विनोबांनी एक मास्टर स्ट्रोक उपाय सांगितला आहे. ते काय म्हणाले? अशा वेळी जगाकडे पाठ फिरवा, म्हणजे जग तुमच्या पाठीशी उभं राहील. तुम्ही कल्पना करा, एका क्यूमध्ये तुम्ही शेवटी उभे आहात, नंबर लागण्याचा फार चान्स नाही. त्याच्याऐवजी तुम्ही 180 डिग्रीने अबाउट टर्न करा, तुमचं तोंडाची दिशा बदलवा. आता सगळा क्यू तुमच्या पाठीमागे राहिला, तुम्ही नंबर 1 बनला. नंबर 1 बनणं फार कठीण नाही. मी तुम्हाला अनुभवावरनं सांगतो, जीवनात अनेक वेळा मी नंबर 1 राहिलेलो आहे. नंबर 1 बनणं फार काही कठीण नाही. त्यातला सोपा उपाय काय आहे? जिथे कोणी जाऊ इच्छित नाही तिथे जा. लोक प्रॉब्लेम आहे ते जाऊ इच्छित नाही, लोक सुविधांच्या मागे जाऊ इच्छितात. सुविधा सोडा. जिथे सुविधा नाहीत पण समस्या आहे तिथे जा. तुमच्या जगण्याला अर्थ प्राप्त होईल. आपल्या जगण्याला अर्थ कुठून मिळतो? इतरांच्या समस्या सोडवण्यातनं माझ्या जगण्याला अर्थ प्राप्त होतो.
माझं बँक बॅलन्स वाढल्याने काही माझा अर्थ प्राप्त होत नाही, फक्त इन्कम टॅक्स वाढतो. आपल्या जगण्याला सार्थकता देण्याची जबाबदारी आपली आहे. ते कोणी जन्मजात आपल्याला लिहून पाठवत नाही की तुझ्या जगण्याची सार्थकता याच्यात आहे. तो शोध आपल्याला घ्यायचा आहे आणि तो शोध घेण्यासाठी तुम्हाला मदत व्हावी. एक थोडं उदाहरण तुमच्या समोर यावं, याचीच कार्बन कॉपी तुम्ही केली पाहिजे अशी गरज नाही. पण डॉक्टर बनून तुम्ही काय करू शकता? आरोग्याच्या समस्या कशा सोडवू शकता? याची गोष्ट तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला, जिथे युवांना आपल्या जीवनाची सार्थकता कशात आहे याचा मार्ग शोधायला, थोडं विचार करायला संधी मिळते, मदत मिळते. म्हणून तुम्हाला मी निर्माण प्रोग्रामविषयी सांगितलं. नेक्स्ट आहे ज्याच्यामध्ये गावातल्या लोकांना आपण सक्षम करतो की गावाचं आरोग्य कसं सांभाळायचं, सोबतच स्वतःचं आरोग्य सांभाळायला शिका. तुम्ही रोज 8-8, 10-10, 12-12 तास अभ्यास करता की नाही? रात्री किती वाजता झोपता? पण तुमचं स्वतःच्या जेवणाकडे लक्ष द्या, स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. ताण करून घेऊ नका. थोडासा का होईना व्यायाम करा. आणि आज जरी शक्य नसेल, कारण तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता, पण तुमच्या अख्ख्या जीवनामध्ये तुम्हाला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तर स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतः घेणं आणि समाजाच्या आरोग्याची काळजी घेणं, याला मी नाव दिलं आहे आरोग्य स्वराज्य. डॉक्टर जे व्हायचं ते नुसतं स्वतः पांढरा कोट घालून एका छानपैकी चकचकीत कारमध्ये बसून स्टेथोस्कोप गळ्याला लावून एक बंगला बनवायचा, यासाठी डॉक्टर बनण्यात काही मजा नाही गड्या. हे तर लाखो डॉक्टरांनी अगोदरच करून टाकलेलं आहे. ही शिळी वाट झाली. शिळी भाकरी खाऊ नका. आपली स्वतःची भाकरी ताजी बनवा. त्यासाठी स्वतःची स्वप्न स्वतः निर्माण करा की डॉक्टर बनून मी काय करू शकतो, डॉक्टर बनून मी काय करणार आहे. आणि जे स्वप्न बघाल त्यासाठी परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करा. बी द चेंज युअर सेल्फ. नेक्स्ट. म्हणून हे शेवटी सर्चमध्ये जे संशोधन मार्ग शोधणं आमचं सुरू आहे ते अजूनही सुरूच आहे. ज्याला कोणाला संपर्क करायचा असेल त्यासाठी ईमेल पत्ताही तिथे दिलेला आहे. पण मी असं म्हणेन की अशी प्रत्येकाला आपापली वाट शोधायची आहे. जीवनाच्या जंगलातनं, भारताच्या अंधारलेल्या खेड्यांमधनं, झोपडपट्ट्यांमधनं, लाखो गरीब लोकांमधनं जी मरतात आहेत दरवर्षी, त्या अंधारामध्ये आरोग्याची वाट शोधण्यासाठी तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे. असं जीवनाचं स्वप्न तुम्हाला मिळो, असं म्हणून मी धन्यवाद देतो.